आज आपण बैलगाडी क्षेत्र रायगड बैलगाडी क्षेत्रात आज पदार्पण करतोय. तर आज आम्ही एका बैलाजवळ जातोय. त्यात आपल्या बरोबर एक व्यक्ती आहे एकदम चांगली, मला सपोर्ट करणारी आणि आपल्या शब्दाला मान राखणारी. ती तुम्हाला दाखवतोच, पण त्याच्या आधी मी दाखवतो. मी आणि माझ्यासोबत आहे इथं बोकडवाले मावा, आम्ही दोघं चाललो आहेत. बघा आता आलोय आम्ही इथं लाडवलीला गोठ्यात मुन्नाचे बैल ठेवलेत. हा बघा बकासूर आणि मालकाचं असलेलं निस्वार्थ प्रेम त्याच्यातून दिसून येतं. त्यांचं नाव काय? एकाचा पाखरे एकाचा राजा. हा बकासूर. त्यातला पाखऱ्या कुठला तिकडचा ना? हा पाखरे आहे आणि तो राजा. बघा या बैलांना चार परत इकडे बाहेर इकडे सोडतात, तिकडे खायला वगैरे. हो गोठा पण बघा त्यांचा मस्त ठेवलेत. हा बघा आता बाहेर हो हे बाहेर आणते. चलिए मालकाच नमस्कार भावांनो, स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओ मध्ये. तर आज आपला विषय वेगळा आहे. आज आपण रेड्याकडे नाही कोणत्या जातात, तर आज आपण बैलगाडी क्षेत्र रायगड बैलगाडी क्षेत्रात आज पदार्पण करतोय. तर आज आम्ही एका बैलाजवळ जातोय. त्यात आपल्या बरोबर एक व्यक्ती आहे एकदम चांगली, मला सपोर्ट करणारी आणि आपल्या शब्दाला मान राखणारी. ती तुम्हाला दाखवतोच, पण त्याच्या आधी मी दाखवतो. मी आणि माझ्यासोबत आहे इथं बोकडवाले मावा, आम्ही दोघं चाललो आहे त्याच्याकडं. आणि त्यांचे बैल आज लाडवलीमध्ये ठेवलंय आणि मी त्या व्यक्तीचं नाव तुम्हाला सांगेनच, पण त्याआधी व्यक्तीला बघा. तुम्ही तुमच्या परिचयात असेल तो व्यक्ती, कारण की बैलगाडी क्षेत्रवाल्यांना लगेच समजेल. आपल्या कमिटीवर जे कार्यरत आहेत आता सध्या, हॅलो आपले स्वरूप दादा खांबे उर्फ मुन्ना दादा. त्याच्याशिवाय मला वाटत नाही की चांगली सुरुवात आपल्या पहिल्याच व्हिडिओला बैलगाड्या क्षेत्रात होईल. आणि मी त्याला का निवडली, कारण की दादा पण इतका चांगला आहे, माझ्या शब्दाला मान दिला पाहिजेत. बरेचसे आता मी बैलगाडीवाले पण बघतो, पण त्या दादालाच मी का निवडली, कारण की दादा मला दोन गोष्टी चांगल्या सांगेल आणि मार्गदर्शन मला पुढचं एक चांगलं देईल, म्हणून दादाला मी निवडली. आणि दादा पण आपल्या शब्दाला जागला आणि आज मुलाखतीची व्हिडिओ काढतो. ती मुलाखतीची व्हिडिओ दुसऱ्या व्हिडिओ ते येईनच, मी दुसरी क्लिप टाकेन. पण ही व्हिडिओ आज त्याचा बैल बघू आपण बकासूर, की मला बैलगाडी क्षेत्रात आवडणारा बैल म्हणजे एकच. मी जास्त आपल्या रायगड इथं होतात तरी पण मी जास्त बैलगाडी क्षेत्रात जात नाही, पण मला आवडणारा बैल एक बकासूर. आणि आज पण मी पहिलीच व्हिडिओ घेतोय तर आपल्या मयूर दादा मुन्नाचा बकासूरच सोडून घेतोय. तुम्हाला बघा, त्याला सोडतो, ते क्लिप घेतो, तुम्हाला पण दाखवतो कसा आता कंडिशन आहे त्याची आणि दादानी कशी मेंटेन ठेवलाय. तुम्हाला थोडक्यात मिनिटात त्याच गाडीत आलो आम्ही माडवून, तुम्हाला दाखवतो. बघा आता उतरतो, लगेच क्लिप ऍड करतो. बघत राहा, कंटिन्यू राहा. काय मावा आता मावा दाखव. हा बघा मावा, आता आपण रेडे जाम बघितले, आता बैल बघायचे. बैल सगळे मित्रांनो, आता आपला स्वरूप दादा आहेत. स्वरूप दादा मला सांगाल ह्या बैलांकडे मथुर राहुलबाईची पण मुलाखत घ्यायची आम्हाला. मयूर दादा आहे ना, मयूर स्वरूप दादा आम्हाला मार्गदर्शन देईल. त्यात आम्ही बैलगाड्या चालक मालक तयार राहा. मी येतोय आता पहिलीच आपली मुलाखत स्वरूप दादाची घेतोय. मला बैल दाखवतो बघा, बैल बकासूर. स्वरूप मुन्नाचा काय मोठा नाव बकासूर. आणि त्याचे मालक मुन्ना खांबे. बघत राहा, क्लिप ऍड करतो. शिंदे बघा आता आलोय आम्ही इथं लाडवलीला गोठ्यात मुन्नाचे बैल ठेवलेत. हा बघा बकासूर आणि मालकाचं असलेलं निस्वार्थ प्रेम त्याच्यातून दिसून येतं. आणि त्याचसोबत शिंदे काकांची तर बाजूला बैल आहेत दोन, ते पण तुम्हाला आपण दाखवूच पुढं. त्याआधी आपला बकासूर बघा, शांत आहे, मारतो का? हो नाही असेल. आता याला बाहेर सोडू ना आपण, जर बाहेर सोडू. आता मित्रांनो बाहेर जरा सोडतो, कारण की स्वरूप दादाची इथं पावसा. हे स्वरूप दादा इथं आपण काय ठेवतो? इथे ठेवतो कारण त्यांचा एक बैल जरा आजारी होता, त्यामुळे त्यांना नांगर की त्यांना बैल पाहिजे होता. मग त्यामुळे आमचे मित्र आहेत अरुण शिंदे, त्यांच्याकडे आपण त्यांना नांगरला ठेवलं. दादाचं मेन गाव कोल्हस आहे आणि कोल्हसायलाच बैल असायचा, पण काही कारणास्तव दादानी इकडं लाडवलीत बैल आणून ठेवला, शिफ्ट केलाय. तर आम्ही त्या शिफ्टच्या नुसार इथं आलेलो आहोत. आणि तुम्हाला आता बैल सोडणार आहे ते दाखवतोय. बघ इथं पोरं पण आहे. भाऊ नाव काय तुझं? लगेच बोल. श्री फक्त काय? राजू वांद्रे. आयुष महेंद्र शिंदे. त्यांचा पोरक्याच वाटतं. आता तुम्हाला बैल सोडतात आपला बकासूर दाखवतो. त्याच्या आधी बघा या बैलांना चार
परत इकडे बाहेर इकडे सोडतात तिकडे खायला वगैरे. हो गोटा पण बघा त्यांचा मस्त ठेवलेत. हा बघा आता बाहेर हे बघ बाहेर आणते. ये चल ये 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 मालकाच जाऊन येतील. इकडे माग आहे ना आपलीच आहे. बघा सर उंची वगैरे पण आहे तशी दात देण्यासारखी मस्त मस्त खरंच. त्या बाकासूरची मूच आहे. मुन्ना दादाच्या मी स्टेटसला पण बऱ्याच वेळा बघितलंय बाकासूर, पण आज पहिल्यांदा समोरासमोर बघतोय बाकासूरला. आणि जसं स्टेटसला दिसतो तसाच मला समोरासमोर पण वाटतं प्रत्यक्षात. बघा ही कंडिशन आहे आता बाकासूरची आपल्या. हा किती दात किती आहे ना? बडा आहे तो हो ना, 5 वर्षाचा. मोठा बैल आहे भरपूर. मालक त्याची पूर्व बघा इथं वाढ आहे. तर बाहेर सोडतात त्यांना, बाहेर सोडायला पण भारी आहे. एक नंबर परिसर आहे इथं. चल हे करू घे त्याला. हा गरम कर त्याला. ओके. हो चौकशी का? जरा 2-3 उड्या मारला असते ना मग तो बरं सुटका आहे ना तू. हो. नाही मारणार ना तू. खायला मोठा त्याला चले. नाही खायचा मोठा त्याला हे. हम्म. तू उड्या कधी मारतो माहिती आहे हे का? बैला बिलांच्या काय नाही राहत माहितीये का मी. हे लाते बिता मारतात ना कशी पण. लाजबीत नाही. म्हणून आम्ही तर रेड्या बिड्यांकडे हो पाऊस येतो. पक्कासूर. मोठा नाव. वस्तू पण मोठी आहे, हाईट पण बघ केवढी. प्रॉब्लेमच नाही. फक्त जसा माणूस पाहिजे पाठव. तुझ्या एवढा असेल मग. कधी चेक करतो एवढा असेल. हा माझ्या एवढाच आहे. पण अशा प्रकारे आम्ही आता बकासूरला आपल्या गोठ्यात बांधली त्याच्या इथं. कारण की पाऊस आला म्हणून जराशी आम्ही बाहेर घेतली. तर जरा मुन्ना जणी इकडे बाहेर धावलं पण लगेच आम्ही आत घेतले. त्यांची बैलं पण दाखवतो आणि लगेच मुलाखतीला पण सुरुवात करतो. शिंदे अखांची बैलं होता. हा वाडा आहे तिकडे बैलाची. 2 बैल. तिकडे लाते त्यांचं नाव काय? त्यांचं नाव काय? एखादा पाखरे आहे, एखादा राजा. पाखरे आणि राजा. हे आणि हा बकासूर. बघा त्यातला पाखरे कुठला आहे तिकडचा ना? हा पाखरे आहे आणि तो राजा आहे. इकडचा पाखरे इकडचा राजा. मावा मारला तर सोड सोड. मारत नाही मारणार मारणार ना, काय नाही. गॅरंटी मध्ये तू. हे बैलांचं काय सांगता येत नाही. मग जात ना. काय झालं तू दररोज सुटका आहे ना तू आता चेक हे बघा पाखरे आणि राजा तिथं अडकले रे. हे इथं आम्ही लगेच बांधले. शिंदे खानचे बैल आपण परत नेक्स्ट टाइम येऊ थोडा. आता बकासूरच्या मालकाची उर्फ मुन्नाच्या आपण आज मुलाखत घ्यायला आलोय. खास पहिली सुरुवात आपले तुम्हाला दाखवतो बघा लगेच मुलाखतीची व्हिडिओ. तर आत्ताची व्हिडिओ आम्ही इथंच थांबवतो. मग हां बैलांची बैल आता पहिला बांधू काय नको ना मुलं असं कर. काय बैलांची मुलाखत झाली. नाही बैलांची मुलाखत बैलांच्या आता घेतोय आम्ही. आणि आज पहिला आम्ही बैल सोडलेला आहे. आजची व्हिडिओ आम्ही इथंच थांबवतो. मित्रांनो लवकरच भेटू लवकरच भेटू. नवीन एका व्हिडिओ. असं कर पर्यंत विशेष लाईक करा. लाईक नको लाईक बी नको. लवकरच भेटू नवीन एक व्हिडिओमध्ये. बघत राहा आपल्या चॅनलला. दादा तुझं आता कमिटीवर आहे सर. तर तू महाड पोलादपूर क्षेत्रात तो काय करण्याचा विचार आहे थोडक्यात सांग आपल्या पब्लिकला. मला म्हणजे माझ्या अगोदर पण माझ्या वडिलांनी महाड पोलादपूर तालुक्यात एक बैलगाडी शर्यतीसाठी